पंकजा मुंडे यांना पुरेपूर लोकसभेचा फायदा घ्यायचा होता आणि अपक्ष उमेदवार ओबीसीचे निवडून आणायचे होते असं देखील आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। आणि सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केलेली आहे। सुरेश धस म्हणतात शिट्टी चालवा अपक्षाला निवडून आणा। आणि सुरेश धस म्हणत आहेत लोकसभेला ताईसाहेब आम्ही तुमच्या सोबत होतो, आमचा समाज आम्हाला नावं ठेवत होता तरीही आम्ही जीवाची पर्वा न करता ताईसाहेब तुमच्या सोबत राहिलो आणि तुम्ही शिट्टी चालवा म्हणत आहात असं उद्गार सुरेश धस निवडून आल्यावरती बोलत आहेत। आम्ही देखील मागे म्हटलं होतं मराठा आणि ओबीसी वाद हा चिघळलेला आहे आणि पंकजा मुंडे ओबीसी आणि मराठा या वादामुळे लोकसभेचा बदला घेणार असं देखील वाटत होतं। आणि प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ओबीसी मतदारसंघामध्ये ओबीसी उमेदवार होता आणि हीच रणनीती चालू होती, पण ते शक्य नाही झालं आणि तिथून सुरेश धस निवडून आलेले आहे। सुरेश धस यांनी ओपन टीका केलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सुरेश धस नेमकं काय म्हणत आहेत। शिट्टी चालवा पंकजाताई जीवापासून हाताच्या पोटाप्रमाणे सांभाळायला काही वंजारी समाज माझ्याबरोबर प्रामाणिकपणे आणि कसं भविष्यात सुद्धा जपेल। कोरोनाच्या काळात सुंदरलाल गर्जे इथं उभा आहे, एक सुद्धा वंजारी समाजाचा माणूस मी मरून नाही दिला, त्याच्यासाठी झगडलो गेलो। इथं सुंदर विचारा मला अर्ध्या रात्रीचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमचे वंजारी समाजाचे बोर्ड आहेत का नाही गर्जे आहे। अहो मलाच फोन करते, मीच जातो कुठले काय तर आमचे आता काय जरा गेलंच येत ना आमचे लोक ऊसात ओढायच्या ऐवजी म्हणते बरं एक गाडी घ्या, 2 गाडी घ्या, 3 गाडी घ्या। कुणाबरोबर असं वागायला पाहिजे होतं, माझ्याबरोबर नाही, अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर आहे। मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही, मी नम्रपणे तुम्ही जसं म्हणाल तसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेला तर काम केलंच। माझा अपमान होईल, समाज मला उलट बोला हे अजिबात नाही। बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय फडके दाखवले, आष्टी मतदारसंघात तसं काही झालं नाही। आमचं आहे, आम्ही पण विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही आणि 32,000 अमुक मताचं लीड दिली। जे मैकडच्या गावात मतदान झालं ते तुमच्या जवळच्या कानात बोलणाऱ्यांनी तुम्हाला सांगायचं ही मतं ओबीसीचे मत आहेत। आता बघा ओबीसीचे मत आहेत, अरे जिथं 70% माळे समाजाचं गाव आहे शिरी, 70% माळे। बीडमध्ये झालेला हा जातीवाद आणि लोकसभेला पंकजा मुंडे यांची झालेली ती हार आणि पंकजा मुंडे आणि त्यांनी उतरवलेले ओबीसी उमेदवार आणि सुरेश धस यांनी हे काढलेले उद्गार शिट्टी वाजवा अपक्ष उमेदवार हे ओबीसी आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ओबीसी हे मतदार होते। तुम्ही पाहतच असेल बाबरी मुंडे हे देखील माजलगावमधून अपक्ष होते, प्रियांका खेडकर या गेवरामधून अपक्ष उमेदवार होत्या, तर भीमराव धोंडे हे देखील अपक्ष उमेदवार एक आष्टी मतदारसंघातून उभे होते। तर पंकजा मुंडे ह्या एक स्टार प्रचारक म्हणून बीजेपीच्या त्या एक मोठ्या नेत्या आहेत आणि त्यांचा हा प्रचार योग्य पद्धतीने केला नाही असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। तर सुरेश धस आणि पंकजा मुंडेवरती ह्या केलेल्या टीका तुम्हाला काय वाटतं आणि पंकजा मुंडे या खरोखरच यांनी पंकजा मुंडेंनी या सुरेश धस यांच्यावरती केलेले हे प्रत्यारोप आपल्याला काय वाटते आणि हो तुम्ही या व्हिडिओशी सहमत आहात का आणि तुम्हाला काय वाटतं हे बरोबर आहे की योग्य आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।